घराची मजबूती फाउंडेशनवर नाही तर कॉलम स्टार्टर आणि अल्टरनेटिव्ह ज्युगल बेंडवर पण डिपेंड असते. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे. मी इंजिनियर गणेश राऊत, ट्रान्सपरंट होम कन्स्ट्रक्शनमधून बोलतोय. आज मी तुम्हाला ॲक्च्युअल साईटवर चाललेले RCC काम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे, ज्याने घर बांधणाऱ्या लोकांना क्वालिटी कन्स्ट्रक्शन कसं असतं ते समजेल. तुम्ही पाहत आहात की मेस्त्री RCC कॉलम स्टार्टरसाठी फ्रेमवर्क करतोय. ही कन्स्ट्रक्शनमध्ये खूप इम्पॉर्टंट स्टेज आहे, कारण पूर्ण बिल्डिंगचे लोड ह्या कॉलमवर येतं. स्टील रिन्फोर्समेंट अप्रूव्हल स्ट्रक्चरल ड्रॉइंग नुसार बांधलेले आहे. प्रॉपर कवर, अलाइनमेंट आणि वर्टॅकिलिटी मेंटेन केली आहे. जर कॉलम स्टार्टर योग्य पद्धतीने केले गेले नाहीत तर पुढे सिरियस स्ट्रक्चरल प्रॉब्लेम येतात. म्हणून या स्टेजला इंजिनियर सुपरविजन फार आवश्यक आहे. तुम्ही घर बांधत असताना तुमच्या कॉन्ट्रॅक्टरनी कॉलम कास्ट करायच्या आधी असं स्टार्टर दिलं होतं का? कमेंट करा. पुढची प्रोसेस जाणून घेण्याआधी अशाच कन्स्ट्रक्शन टिप आणि इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंटही करा आणि सेव्हही करा, जेणेकरून तुम्हाला ही व्हिडिओ परत पाहता येईल. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुमच्या मित्रांना व नातेवाईकांनाही फॉरवर्ड करा. तर यानंतर तुम्ही पाहत आहात की RCC कॉलम स्टार्टरची कास्टिंग कंप्लीट झालेली आहे. मित्रांनो, ही कास्टिंग एक दिवस आधी आपण केली होती. यानंतर तुम्ही पाहत आहात प्लिंथ पूर्ण झालेली आहे आणि आपण स्टार्टरचं काम चालू केलं आहे. त्याचबरोबर इथे आपण 6 स्टार्टर भरलेले आहेत. जर बघितलं तर हे स्टार्टर भरत असताना वरची सरफेस ही जी आहे ती तुम्हाला रफ दिसत आहे आणि कदाचित त्यामुळे असा प्रश्नही पडला असेल की ही रफ का ठेवली आहे, स्मूथ का नाही. रफ सरफेसमुळे हे कॉन्क्रीट आणि ज्यावेळी आपण कॉलमचे कॉन्क्रीटिंग करू त्यामध्ये बॉन्डिंग चांगली होते. स्मूथ सरफेस असेल तर जॉईंट वीक होण्याचे चान्सेस असतात आणि क्रॅक पण येऊ शकतो. प्रॉपर क्युरिंग आणि रफ सरफेसमुळे स्ट्रक्चरल लॉंग लास्टिंग आणि मजबूत होतं. आजचा आपला दुसरा इम्पॉर्टंट भाग म्हणजेच अल्टरनेटिव्ह जॉगल बेंड. मित्रांनो, अल्टरनेटिव्ह जॉगल बेंड म्हणजे काय आणि तो का दिला जातो? तुम्ही बघू शकता की हे सगळे स्टील बार एका लेवलवर लॅप केलेले नाही आहेत. या पद्धतीला अल्टरनेटिव्ह बेंड म्हटलं जातं. म्हणजेच बार वर खाली लॅपिंग केलेले आहेत आणि त्याच्यात एक बेंड दिला आहे जो 45 डिग्रीचा आहे. याला बोलतात जुगल बेंड. बेंड आतल्या बाजूला दिला जातं, ज्यामुळे बार जो आहे तो एका लाईनीत दिसतो. ह्या टेक्निकचा मेन पर्पज आहे एकाच ठिकाणी स्टील कंजेशन अवॉइड करणे आणि लोड प्रॉपर ट्रान्सफर होण्यासाठी. जर सगळे बार एक हाईटवर लॅप केले तर तो पार्ट वीक होतो. लक्षात घ्या, अल्टरनेटिव्ह ज्युगल बेंडमुळे कॉलमची स्ट्रेंथ आणि सेफ्टी वाढते. ही छोटी डिटेल आहे, पण क्वालिटी कन्स्ट्रक्शनमध्ये फार मोठे फरक पडतं. 725 एरियाचा प्लिंथ G+1 1225 स्क्वेअर फीट एरिया
असं हे आपलं घराचं काम चालू आहे. तर मग तुम्हाला आजची रिअल साईट कन्स्ट्रक्शन व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रान्सपरंट आणि क्वालिटी होम कन्स्ट्रक्शनसाठी ट्रान्सपरंट होम कन्स्ट्रक्शनला कॉन्टॅक्ट करा. लवकरच भेटूया इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. नमस्कार.